आज सकाळी सकाळी गावावरून जाऊबाई आली होती आणि तिने मस्त अशी छान हिरवीगार हरभऱ्याची भाजी, ताजा कोथिंबीर, मेथीची भाजी आणि तुरीच्या शेंगा आणल्या होत्या. तर मस्त तिने शेंगा सोलल्या आणि मग मी दुपारीच्या जेवणाची तयारी केलेली आहे. तर तिला खायचे होते माझ्या हातचे छान असे बोंबील फ्राय आणि पापलेटचा रस्सा. तर मग मस्त मी छान बोंबील आणले आणि याला चांगले धुवून घेतले आणि हळद, मीठ, आलं लसूणची पेस्ट, लाल तिखट घातलेलं आहे याच्यामध्ये आणि याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे, फिश मसाला घातलेला आहे आणि तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आता याला चांगलं हे चोळून बोंबिलांना सगळं मिक्स करून लावून घेतलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा शिडकावा टाकून याला चांगलं वल्ल करून घेतलेलं आहे आणि आता बारीक चिरून याच्यावर कोथिंबीर टाकून साईडला ठेवून दिलेलं आहे. तसंच पापलेटसुद्धा मी धुवून घेतली होती. हळद, मीठ आणि आलं लसूणची पेस्ट टाकली याच्यामध्ये आणि लाल तिखट टाकून याला सुद्धा हे मसाला लावून साईडला ठेवून दिलेला आहे. तर बऱ्याच दिवसानंतर ती आली होती गावावरून, तर मग काय मस्त हा छान आम्ही बेत बनवला होता. तर आता इकडे मी चूल पेटवून घेतली, एक टोप घेतला, त्यामध्ये अ, तेल टाकलं, 2 तेजपत्ते टाकले, आलं लसूणची पेस्ट टाकली, जिरं टाकलं आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि कढीपत्ता टाकल्यानंतर याला चांगलं असं मी परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी घातलेलं आहे एक मोठी वाटी वाटण घातलेलं आहे. त्या वाटणमध्ये एक टोमॅटो आहे, कांदा आहे, आलं लसूण आहे, कोथिंबीर आहे, धने आहेत आणि थोडंसं सुकं खोबरं आहे, 2-3 अख्ख्या लाल मिरच्या आहेत. तर हे सगळं भाजून वाटून घेतलं होतं मी. आता याच्यामध्ये वाटण टाकून याला चांगलं तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं आणि मसाले घातलेले आहेत. तर याच्यामध्ये फिश मसाला घातलेला आहे, मालवणी मसाला, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धनी पावडर, हळद, मीठ टाकून हे छान परतून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी जेवढं लागेल तेवढं पाणी टाकलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही मस्त अशी छान लालसर तरी दिसत आहे आणि आम्ही मटणाचं किंवा चिकन असो किंवा मच्छीचा असो, कालवण किंवा रस्सा म्हणा, हे पातळच बनवत असतो गावरान पद्धतीने. तर हे छान असं मस्त उकळी काढून घेतली या रश्श्याला आणि मी जे मसाला लावून घेतलेली फिश होती ते याच्यामध्ये टाकून थोडंसं मीठ टाकलं आणि मस्त याला परत एकदा अशी छान उकळी काढून घेतलेली आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान मस्त आपला मच्छीचा रस्सा दिसत आहे आणि छान त्याला तरी आलेली आहे. आता मच्छी आपली तयार झालेली आहे, तोपर्यंत इकडे मी पॅन घेतला, त्याच्यामध्ये तेल घातलं आणि बोंबील फ्राय करून घेतले. तर बघू शकता तुम्ही बोंबील पण एकदम छान असे कुरकुरीत फ्राय झाले होते. तर कसा वाटला व्हिडिओ, कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.